प्रतिभा, सांग बरं जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट कोणतं आहे? सहारा ना? एकदम चुकीचं उत्तर. मग कुठलं? अगं, जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट हे सहारा नाही तर अंटार्क्टिका आहे. पण अंटार्क्टिका आणि वाळवंट तेथे तर बर्फ असतो ना. अगं, वाळवंट म्हणजे गरमी किंवा उष्णता नाही ग, तर वाळवंट म्हणजे शुष्कपणा किंवा कोरडेपणा. ओ, वाळवंट हे प्रचंड गरमही असू शकतं किंवा एखाद्याला फ्रीज करेल इतकं थंडही असू शकतं. जिथे कोरडेपणा सर्वाधिक असतो ते म्हणजे वाळवंट. एखाद्या प्रदेशाला आपण वाळवंट तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा त्या प्रदेशात दरवर्षी साधारणपणे 250 मिलीलीटर पेक्षा कमी पाऊस पडतो. पण मग आता तुम्ही म्हणाल की अंटार्क्टिका कसं बरं वाळवंट? अंटार्क्टिकाचा जवळजवळ सगळाच भाग हा बर्फाने कव्हर्ड आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की अंटार्क्टिकामध्ये हवा इतकी थंड असते की ती मॉइश्चर पकडूच शकत नाही, ज्यामुळे तिकडे पाऊस पडायला चान्सच राहत नाही. अंटार्क्टिकाच्या काही भागामध्ये मागच्या मिलियन वर्षापासून पावसाचा एक थेंबही पडलेला नाही आणि त्यामुळे तो भाग पृथ्वीवरचा सर्वाधिक कोरडा भाग म्हणून ओळखला जातो. अंटार्क्टिकाचा एरिया म्हणजेच क्षेत्रफळ हे सहारापेक्षा कितीतरी पटीने मोठं आहे, ज्यामुळे अंटार्क्टिका जगातलं सगळ्यात मोठं वाळवंट मानलं जातं. मग कधी जाताय तुम्ही जगातल्या सगळ्यात मोठ्या वाळवंटात? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगून जा.